नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन डीलमध्ये. तर आज आपण एक सुंदर अशी सी व्ह्यू प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला जात आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती प्रॉपर्टी पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे. जर तुम्ही कोकणात सी व्ह्यू प्रॉपर्टी शोधताय, तीही गेटेड कम्युनिटीमध्ये, क्लिअर टायटल, क्लिअर सी व्ह्यू, जिथून तुम्ही चालत चालत बीचवर जाऊ शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला एक रेव्हेन्यू पण जनरेट करता येईल. जर तुम्ही त्या प्लॉटवर उद्या कन्स्ट्रक्शन केलं, घर बांधलात, बंगला बांधलात, तर त्याच्यातून तुम्हाला एअरबीएनबी टुरिझम करून रेव्हेन्यू पण जनरेट करता येईल. अशी प्रॉपर्टी आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण ऑन द वे आहोत, प्रॉपर्टीकडे चाललो आहे. आणि हा जो रोड आहे, हा रस्ता तुम्हाला मंडणगडकडून अंजारल्याला घेऊन जातो. शॉर्टकट आहे. जर तुम्ही मुंबई पुण्यावरून येत आहे तर हा शॉर्टकट आहे तुम्हाला जाण्यासाठी. तुम्हाला दुसरा जो रोड आहे तो तुम्हाला महाड दापोली रोड, तिथूनही तुम्ही जाऊ शकता. तिसरा जो रूट आहे तुम्हाला तो आहे खेड दापोली मार्ग, म्हणजे डायरेक्ट मुंबई गोवा हायवेवरून खेड आणि खेडवरून दापोली आणि दापोलीवरून अंजारल्याला. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 ते 4 रूट ऑप्शन्स आहेत. आणि भविष्यामध्ये येणारा जो सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, ज्याच्यामधून तुम्ही मुंबईवरून फक्त 2 ते 2.5 तासामध्ये प्रॉपर्टीवर जाऊ शकता, तो म्हणजे येणारा कोकण कोस्टल हायवे, ज्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. बानकोटच्या इथे पुलाचं पण काम जोरदार सुरू आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे. त्यामुळे हे फेक प्रॉमिसेस नाही आहेत, ऑलरेडी काम सुरू झालं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि ग्रेट ॲप्रिसिएशन. म्हणजे ह्या प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही आत्ता पैसे लावलेत आणि प्लॉट जरी घेऊन ठेवलात, फक्त त्याच्यावर घर जरी नाही बांधलं, फक्त प्लॉट जरी घेऊन ठेवलात, तरी तुम्हाला 1 वर्षामध्ये याचं बऱ्यापैकी ॲप्रिसिएशन मिळणार आहे. तर तुम्हाला एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायचे, हेल्दी इन्व्हेस्टमेंट करायचे, किंवा तुम्हाला कोकणात दापोलीला, स्पेशली दापोलीला तुम्हाला एक स्वतःची सी व्ह्यू प्रॉपर्टी हवी आहे, तर तुम्ही नक्कीच हा प्रोजेक्ट व्हिजिट करा, बुकिंग करा. आपण ह्या प्रोजेक्टचे ऑफिशियल चॅनल पार्टनर आहोत, त्याच्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं कमिशन घेतलं जाणार नाही. उलट जर तुम्ही आमच्या थ्रू गेलात तर आमचा कुपन कोड यूज करून तुम्हाला नक्कीच बेस्ट डील मिळेल. कम्पॅरेटिव्हली म्हणजे वॉकिंग कस्टमरपेक्षाही चांगली डील आपण तुम्हाला नक्कीच द्यायचा प्रयत्न करू, आमचे जे पण व्ह्यूवर्स आहेत ते. आणि अजून महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा प्रोजेक्ट लोधाला लागून आहे. येस, लोधाला लागून हा प्रोजेक्ट असल्या कारणाने ह्याचं ॲप्रिसिएशन खूप मोठ्या लेवलला जाणार आहे आणि खूप फास्ट ॲप्रिसिएशन तुम्हाला इथे मिळेल कम्पॅरेटिव्हली जेवढे पण प्रोजेक्ट तुम्ही बघितले असाल. आणि आता जे आपण लॉन्चिंग प्राईस ठेवले, लॉन्चिंग फेजमध्ये प्रोजेक्ट असल्यामुळे तुम्हाला आता एकदम कॉम्पिटेटिव्ह रेट, एकदम ॲग्रेसिव्ह रेट आपण इथे देत आहोत. तसेच मंडळी, आपला हा जो प्रोजेक्ट आहे ना, हा मुंबईपासून फक्त 220 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि त्याचप्रकारे जर तुम्ही दापोलीला प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करताय तर टुरिस्ट अट्रॅक्शन्स कोणकोणते आहेत जवळपास, तर आपल्या प्रॉपर्टीच्या 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये अंजारले बीच, त्याचनंतर जी अंजारल्याला जेटी येते ती, तसेच तुम्हाला अंजारल्याचं लाईट हाऊस, सावने बीच, पाडले बीच. सावने बीच आणि पाडले बीच तर 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्याचबरोबर कड्यावरचा गणपती, जे फेमस देवस्थान आहे अंजारल्याचं किंवा दापोलीचं, ते. तसेच उजवीकडे जर आपण गेलो टुवर्ड्स मुंबई, तर तिकडे तुम्हाला केळशी बीच, वेलास बीच, हे सगळे बीच पण आपल्या प्रॉपर्टीच्या एकदम जवळ आहेत. म्हणजे हार्डली 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर हे सगळे डेस्टिनेशन तुम्ही ॲक्सेस करू शकता. किंवा जर उद्या तुम्ही टुरिझम करताय, एअरबीएनबी करताय, तर तुमचे जे टुरिस्ट आहेत ह्यांना हे सगळे ऑप्शन्स आजूबाजूलाच आहेत. त्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्स इथे बऱ्यापैकी मिळणार आहे. आणि मेन मार्केट म्हणजेच मोठं मार्केट, जिकडे तुम्हाला हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस, मेडिकल फॅसिलिटीज, ते म्हणजे दापोली. आणि अजून पण भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला फिरायसाठी. म्हणजे दापोलीचा कोस्ट, त्यातमध्ये लाडघर, मुरुड, हरणेचं फिश मार्केट तुम्हाला जवळ आहे. फिश ऑप्शन जे होतं ते फेमस आहे. हरणेचा किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला जो समुद्राच्या मध्ये आहे, हे सगळे टुरिस्ट डेस्टिनेशन्स तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता किंवा तुमचे टुरिस्ट ह्याचा बेनिफिट घेऊ शकतात. तर अशा प्रकारच्या लोकेशनला तुम्ही जर आत्ता इन्व्हेस्ट केलं तर येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये ॲप्रिसिएशन लेवल हे हायर लेवलला गेलं असेल, एवढी तर खात्री मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. तसेच जर तुम्ही स्वतःच्या गाडीने प्रवास नाही करत आहात, तुम्ही लोकल
ट्रान्सपोर्ट जर प्रेफर करत असाल तरी तुम्हाला ही प्रॉपर्टी इझिली ॲक्सेसेबल आहे. जर तुम्ही कोकण रेल्वेने येत आहे तर तुम्ही खेड रेल्वे स्टेशनला उतरू शकता. खेड रेल्वे स्टेशनला वंदे भारत पण थांबते मुंबई गोवा, त्यामुळे एक मोठं रेल्वे स्टेशन आहे. तिथून तुम्ही दापोलीला येऊन तुमची प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता बाय ST बस और बाय ऑटो रिक्षा. ST बस सर्व्हिस पण प्रॉपर्टीच्या खालच्या रस्त्याने म्हणजेच कोस्टल हायवेने कंटिन्यू सुरू असते, त्यामुळे तुम्हाला दापोलीवरून प्रॉपर्टीपर्यंत यायला ST सर्व्हिसेस पण अवेलेबल आहेत. तसेच तुम्ही ऑटो रिक्षानेही तुमची प्रॉपर्टी इझिली ॲक्सेस करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे हे जे डेव्हलपर आहेत हे रेप्युटेड आहेत. ऑलरेडी 7 ते 8 प्रोजेक्ट यांनी डिलिव्हर केलेले आहेत. आणि आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा रेरा रजिस्टर्ड आहे, त्याचबरोबर कलेक्टर ॲप्रुव्हल आहे लेआउट प्लॅनसाठी. तसेच मंडळी फक्त 11 किलोमीटर 20 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला इथे पेट्रोल पंप पण आहे नायराचा. इथे तुम्हाला किराणा आणि जनरल स्टोअर पण आहे, म्हणजे एक छोटा मॉल आहे. तर 10 किलोमीटरवर तुम्हाला सगळ्या डेली नीड्स पण मिळतील. ॲक्च्युली त्या वरच्या रूटने 10 किलोमीटर होतं, पण जर खालचा रूट आपण घेतला तर फक्त 8 किलोमीटरवर तुम्हाला हे सुपर मार्केट आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले, तर खूप जबरदस्त देवस्थान आहे, खूप सुंदर देवस्थान आहे, फेमस आहे. हे आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे बघा अशी दुकानं वगैरे तुम्हाला इथे सगळी अवेलेबल आहेत, फक्त 4 ते 4.5 किलोमीटर अंतरावर. बघा तुम्हाला इथे बँक ऑफ इंडियाची शाखा पण आहे. आणि मंडळी हे आहे श्री दुर्गादेवी देवस्थान, आंजर्लेचं फेमस देवस्थान आहे. इथेही भरपूर लोक दर्शन करायला येतात लांबून लांबून. आणि बघा प्रॉपर्टीकडे जाताना आपल्याला आता सुंदर असे समुद्राचे नजारे सुरू झाले. आणि मंडळी बघा फक्त 6 मिनिटाच्या अंतरावर आपण थांबलेलो आहोत प्रॉपर्टीच्या मेन लोकेशनपासून, म्हणजेच 2 किलोमीटर 2.2 किलोमीटर. दोन किलोमीटरचं अंतर आहे. जर तुम्ही वॉकिंग प्रेफर करताय मॉर्निंग किंवा इव्हनिंग तरी तुम्ही वॉक करत पण येऊ शकता. आणि हा जो बीच आहे हा तुम्हाला 1.5 किलोमीटर आहे. हा आहे सावने बीच. आणि त्याच्या पुढे जो दिसतोय तो आहे पाडले बीच, तो पण तुम्हाला ऑलमोस्ट सेम अंतरावर आहे. आणि हे आहे लाईट हाऊस. तर हे सगळं तुम्हाला 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहे फक्त. तर मंडळी आपण इथपर्यंत कसे आलो, व्ह्यू कसे आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवलं. आणि आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच आपला प्रोजेक्ट. तर आता आपण आपला प्रोजेक्ट एक्सप्लोर करूया आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला किंमत सांगेल, प्रोजेक्ट कसा आहे, ॲम्युनिटीज कशा आहेत, त्या सगळ्या आता आपण डिस्कस करूया. तर मंडळी बघा फक्त 700 मीटरच्या अंतरावर तुम्ही हे दृश्य एन्जॉय करू शकता. मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो. फक्त 700 मीटरच्या अंतरावर तुम्ही बीचवर येऊ शकता प्रोजेक्टवरून. म्हणजे तुम्हाला गाडी आणायची पण गरज नाही, तुम्ही चालत येऊ शकता इथपर्यंत. हे बघा हा पूर्ण सावने बीचच आहे जो कंटिन्यू झाला आहे. आणि तुम्ही हा बीच त्याचबरोबर पुढचा पाडले बीच हे दोन्ही 700 मीटर आणि 1 किलोमीटर या अंतरावर एक्सपिरियन्स करू शकता किंवा एन्जॉय करू शकता. तर मंडळी बघा आपण आता आपल्या प्रोजेक्टमध्ये एंट्री केलेली आहे. आणि इथून व्ह्यू बघा एकदम क्लिअर अँड वाईड सी व्ह्यू तुम्हाला इथून एक्सपिरियन्स करता येणार आहे. तर मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आपण एक्झॅक्टली प्रोजेक्टला येऊन मी तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लेन करेल आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला किंमत सांगेल. कारण आता लॉन्चिंग ऑफर आपण ठेवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बऱ्यापैकी बेनिफिट होणार आहे. अजून येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये रेट्स हाईक होणार आहेत, तर त्याच्या पहिलेच लवकरात लवकर येऊन तुमच्या आवडीचा प्लॉट तुम्ही बुक करू शकता. तर आता आपण एक्झॅक्टली प्रोजेक्टमध्ये आहोत. इथून आपल्या प्रोजेक्टची एंट्री आहे. इथे मेन एंट्रन्स येणार आहे. जो बाजूला तुम्हाला दिसतोय हा पूर्णपणे लोधाचा प्रोजेक्ट आहे. आणि इथेच आपला मेन एंट्रन्स असेल, सिक्युरिटी कॅबिन असेल, CCTV सर्व्हिलन्स आपण देतोय. पूर्ण प्रोजेक्टला 24/7 सिक्युरिटी असणार आहे. टार रोड आपण बनवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ऑलरेडी टार रोड आहेत, लिगल रोड ॲक्सेस आहे हा. आणि समोर अशा प्रकारे पूर्ण आपला प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअल NA प्लॉट्स वगैरे आहेत. आणि
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला लक्षात येत असेल तर सगळे जे प्लॉट्स आहेत आपले हे स्टेप वाईज वरती जात आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्लॉटवरून क्लिअर सी व्ह्यू मिळणार आहे. म्हणजे पुढे जरी कोणी कन्स्ट्रक्शन केलं तरी तुम्हाला ह्या क्लिअर सी व्ह्यूचा अडथळा येणार नाही. आता सध्या वातावरण थोडं धुकट आहे त्याच्यामुळे हा सी व्ह्यू एवढा डिफाईन होत नाही, पण जेव्हा वातावरण क्लिअर असतं तेव्हा तुम्ही फक्त बघत राहाल, पूर्ण निळा सार असा समुद्र तुम्हाला इथून अनुभव करायला मिळतो. ते बघा अशा प्रकारे हा रोड खाली कंटिन्यू होतो आणि आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपण असेच इंटरनल रोड दिलेले आहेत 9 मीटर आणि 12 मीटर वाईड असे. ह्या साईडला खाली ओपन स्पेस येते, इथे पूर्ण ॲम्युनिटीज आपल्या येणार आहेत. तर मंडळी हा जो टार रोड तुम्हाला दिसतोय हा 12 मीटरचा रोड आहे आणि हा पूर्ण रोड आपल्या लँड पार्सलमधूनच गेलेला आहे खालपर्यंत. तर जर इथे आपण लेफ्ट साईडला बघितलं तर हे इंटरनल रोड्स आहेत सगळे, हे पण पूर्णपणे टार रोड होणार आहेत. इथे तुम्हाला सोलार स्ट्रीट लॅम्प्स वगैरे येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक प्लॉटला तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, वॉटर कनेक्शन ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण आपले प्लॉट सुरू होत आहेत. म्हणजे वरपर्यंत प्लॉट आहेत. काही प्लॉट्स आपले ऑलरेडी बुक झालेले आहेत, पण प्रत्येक प्लॉटला तुम्हाला सी व्ह्यू हा नक्कीच मिळतो आहे. आणि ही जी जागा पूर्ण क्लीन केलेली आहे तुम्हाला दिसते, इथे आपली ही ओपन स्पेस आहे ॲम्युनिटीजसाठी युटिलाइज होणार आहे. तर इथे भरपूर आपण ॲम्युनिटीज देतो आहे. आपण वर्ल्ड क्लास क्लब हाऊस देतो आहे इथे. त्यानंतर इन्फिनिटी स्विमिंग पूल तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे चिल्ड्रन्स प्ले एरिया येतो आहे. तसेच सिनियर सिटीजनचा एरिया आपण देतो आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. आउटडोअर योगा स्पेस आपण देतो आहे. तसेच तुम्हाला ओपन ॲम्पी थिएटर, बॉनफायर अरिना, जिम्नॅशियम देतो आहे. मल्टीपर्पज कोर्ट येणार आहे आपल्या इथे. नेचर ट्रेल येणार आहे. तुम्हाला जर वॉक करायचं आहे इव्हनिंग मॉर्निंग वॉक, त्याच्यासाठी आपण इकडे नेचर ट्रेल पण देतो आहे. आणि तुम्हाला एक मोठा पार्टी लॉन तो पण आपण इथे प्रोव्हाइड करतो आहे. तर अशा प्रकारच्या ॲम्युनिटीजने सुसज्ज असा हा प्रोजेक्ट असणार आहे. आता ही लॉन्चिंग फेज आहे त्यामुळे तुम्ही हा प्रोजेक्ट इमॅजिन करू शकता फक्त, पण जेव्हा रेडी होईल तेव्हा इथले रेट्स पण तेवढेच वाढलेले असतील. तर आता मंडळी आपण आलेलो आहोत प्लॉट्सवर आपल्या, आणि तुम्ही पाहू शकता आपलं काम एकदम फुल फ्लेजमध्ये चालू आहे. चिऱ्याचा वॉल कंपाऊंड देतो आपण प्रत्येक प्लॉटला आपण लेवलिंग केले. प्रत्येक प्लॉटचा इंडिव्हिज्युअल सातबारा असणार आहे. ड्रेनेजसाठी पाईप्स वगैरे आणून ठेवलेले आहेत तुम्हाला प्रत्येक प्लॉटला, म्हणजे गटर ड्रेनेज फॅसिलिटी पण देतो आहे प्रत्येक प्लॉटच्या बाजूने. सोलार स्ट्रीट लॅम्प्स तुम्हाला येणार आहेत. तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कनेक्शन येते प्रत्येक प्लॉटसाठी. आणि अशा प्रकारचे एक चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन आपण इथे तुम्हाला देतो आहे. प्लॉट घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा बंगला, विला, कस्टमायझेबल बंगलो काही बांधायचा असेल तर त्याचं पण बॅकअप आपण पूर्णपणे तुम्हाला इथे देणार आहोत. तुमची डिझाईन जी पण असेल ती फायनल करून तुम्हाला इथे तुमच्या पद्धतीने एक विला, बंगलो किंवा सेकंड होम बांधता येईल. आणि त्याला Airbnb टुरिझमचा पण बॅकअप आपण तुम्हाला पुढे देणार आहोत. इन केस जर तुम्हाला स्वतःला मॅनेज नाही करायचं आहे तर आपली टीम आहे जी मॅनेज करेल आणि त्याच्यातून तुम्हाला रेव्हेन्यू मिळेल. तो जो रेशिओ असेल तो आपण तुम्हाला फोन कॉलवर सांगू. बघा अशा प्रकारचं मजबूत बांधकाम आपण इथे करून देतो आहे. प्रत्येक प्लॉटचा इंडिव्हिज्युअल सातबारा असणार आहे. हा प्लॉट तुमच्या नावावर ट्रान्सफर होईल. आपली जी प्लॉट साईज आहे ही जवळपास 1700 पासून चालू होते, ती 4300 म्हणजे 4300च्या जवळपास प्लॉट साईज आहे आपली प्रत्येक. तुम्हाला जर 2 प्लॉट मर्ज करायचे आहेत तर ते पण ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल असेल. आणि तुम्ही पाहू शकता आता मी थोडा खालच्या बाजूला आहे, इथून पण क्लिअर सी व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा तुमचं कन्स्ट्रक्शन 15-20 फुटावर असेल तेव्हा हा सी व्ह्यू अजून क्लिअर असेल. आणि इथे समोरच आपल्या सगळ्या ॲम्युनिटीज येतात. तर आता मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या प्रोजेक्टच्या टॉप पॉईंटला, जिथे आपला सी डेक येणार आहे. ॲम्युनिटीजचा एक पार्ट आपण वरती ठेवलेला आहे, ते जे झाड दिसते तिथे आपला सी डेक येणार आहे. सी डेक व्ह्यू पॉईंट म्हणजे तिथून तुम्ही बसून निवांत संध्याकाळी वगैरे किंवा अर्ली मॉर्निंग ह्या समुद्राचा आनंद घेऊ शकता. तर मंडळी आता आपण आपल्या प्रोजेक्टच्या टॉप पॉईंटला आलेलो आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक ॲम्युनिटीजचा पार्ट जो आहे आपला तो इथे येणार आहे टॉप पॉईंटला. हा असणार आहे आपला सी डेक. म्हणजे इथे एक सुंदर अशी ॲम्युनिटी आपण देतो आहे सी डेकसारखी. या सी डेकच्या इथे तुम्ही बसून रिलॅक्स करत करत या ओपन वाईड सी व्ह्यूचा अनुभव घेऊ शकता. आणि जेव्हा हे वातावरण धुकट नसेल तेव्हा हा आनंद अजून दुप्पट किंवा चारपट होईल एवढं नक्कीच. आणि दुपारचे जवळपास 12 वाजत आलेत तरी पण गार हवा सुटलेली आहे इथे. झाडांची पानं तुम्ही बघू शकता, हे बघा एकदम गार वारा सुटला आहे. तर इथून आपला प्रोजेक्ट पूर्णपणे डिफाईन पण होतो आहे. हे सगळे आपले NA प्लॉट्स आहेत. हे इंटरनल रोड असणार आहेत 9 मीटर वाईड. इथपर्यंत आपला NA प्लॉटचा रो असणार आहे. एकानंतर एक असे स्टेप वाईज खाली आपले NA प्लॉट जात आहेत. समोर असणार आहे पूर्णपणे ओपन स्पेस ॲम्युनिटीचं सेक्शन आणि
असा तुम्हाला व्ह्यू. तर आपला हा जो फेज 1 आहे ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ प्लॉट जे आहेत हे 60 प्लॉट आहेत. ह्याच्यामधलं बऱ्यापैकी बुकिंग आपल्याला आलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर या. तुमच्या आवडीचा प्लॉट, तुमच्या आवडीचं लोकेशन, कॉर्नर प्लॉट जर तुम्हाला हवे असतील तर ते तुम्हाला आत्ता मिळतील, कारण जो पहिला येईल त्याला फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर आपण देतो आहे. आणि हा आपला लॉन्चिंग फेज आहे, त्याच्यामुळे जो रेट आहे हा खूप आपण ॲट्रॅक्टिव्ह ठेवला आहे. कारण जर बाजूलाच तुम्ही बघितलं तर बाजूलाच आपल्याला लागून लोधा आहे आणि लोधाचे रेट्स हे जग जाहीर आहेत. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. लोधाचे रेट हे भरपूर सुरू आहेत. त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण तोच व्ह्यू तुम्हाला व्यवस्थित व्ह्यू एक चांगल्या रेटमध्ये म्हणजे मिनिमम रेटमध्ये आपण प्रोव्हाइड करतो आहे. तर मंडळी, अशा प्रकारचा हा आपला प्रोजेक्ट आहे जो मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. आजूबाजूचे लोकेशन्स, येतानाचा व्ह्यू, जे नियर बाय टुरिस्ट स्पॉट आहेत, बीच किती जवळ आहे, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलं. आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा रेरा अप्रूव्ड आहे, कलेक्टर अप्रूव्ड आहे, क्लिअर टायटल आहे, इंडिव्हिज्युअल 7/12 तुमच्या नावावर होणार आहे. त्याचप्रकारे फॉर एव्हरी प्लॉट, ईच अँड एव्हरी प्लॉट तुम्हाला सी व्ह्यू मिळणार आहे. तसेच तुम्हाला प्रत्येक प्लॉटसाठी इंटरनल रोड आहे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देतो आहे, वॉटर कनेक्शन देतो आहे, आपल्या 2 बोरवेल येणार आहेत, विहीर येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे मिळणार आहे. त्याचबरोबर ॲम्युनिटीज पण आपण तुम्हाला वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज आपण तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतो आहे. तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. जर तुम्हाला इथे प्लॉट घ्यायचा आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे, तर त्याच्या काय कंडिशन्स आहेत. तर तुम्ही इथे फक्त प्लॉट घेऊन पण इन्व्हेस्ट करून ठेवू शकता. आपलं त्याच्यामध्ये काय कंपल्शन नाही आहे की तुम्ही एवढ्या वेळामध्ये इथे कन्स्ट्रक्शन करायलाच हवं. पण जर तुम्हाला फक्त प्लॉट घेऊन इन्व्हेस्ट करून ठेवायचं आहे तर ते पण ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे. कारण येत्या 5-6 महिन्यामध्ये आपले रेट परत हाईक होणार आहेत. आपला पहिला पण जो व्हिडिओ होता ह्या प्रोजेक्टचा, तेव्हा आपला जो रेट होता, ॲक्च्युअल रेट हा होता 2,000 आणि जी ऑफर प्राईस होती ती होती 1,600 रुपये पर स्क्वेअर फूट. आणि आत्ताचा जो रेट आहे हा ॲक्च्युअल रेट झालेला आहे 2,100 रुपये आणि जी ऑफर प्राईस आहे ही आहे 1,800 रुपये. पण तरीही जे आमचे व्ह्यूवर्स आहेत, ॲज अ चॅनल पार्टनर आम्ही तुम्हाला त्या 1,800 रुपयामध्ये पण नेगोशिएट करून देऊ आणि एक चांगली डील द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. कुपन कोड घ्यायला आमचं विसरू नका. तर अशा प्रकारचे रेट्स आहेत इथे. फायनान्स फॅसिलिटी पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे. जर तुम्हाला फायनान्स करायचं आहे तर प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनला तुम्हाला इझी फायनान्स फॅसिलिटीही अवेलेबल आहेत. आपल्याच 2-3 क्लायंट्स लोकांनी इथे ऑलरेडी प्लॉट बुक केलेले आहेत आणि दे आर व्हेरी सॅटिस्फाईड. तर लवकरात लवकर तुम्ही पण या. एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायचे, एक चांगलं ॲप्रिसिएशन तुम्हाला हवं असेल तर नक्कीच ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आहे. अधिक माहिती घेण्यासाठी किंवा व्हिजिट करण्यासाठी आम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करा. 24/7 कधीही व्हॉट्सॲप करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. रविवारीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. इन केस आमचा नंबर लागला नाही, नॉट रिचेबल असेल तर नक्की व्हॉट्सॲपवर मेसेज सोडा. या प्रोजेक्टचं नाव किंवा ह्या व्हिडिओची लिंक, तुमचं नाव, तुमचं शहर, हे सर्व आम्हाला व्हॉट्सॲपवर शेअर करा. आम्ही नक्कीच तुम्हाला रिवर्ट करू. तर आशा करतो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. लवकरात लवकर तुमच्या आवडीचा प्लॉट येऊन बुक करा आणि भविष्यातलं एक चांगलं ॲप्रिसिएशन घ्यायची संधी गमवू नका. तर आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या डीलमध्ये कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.